कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर हा व्हिडिओ आहे अभ्यंग स्नानाच्या दिवशीचा, म्हणजे 20 तारखेचा. आणि 20 तारीख हा खूप स्पेशल दिवस आहे, कारण ना या दिवशी चिन्नूच्या पप्पाचा बर्थडे असतो. आणि ना माझ्या बर्थडेचं मला एवढं एक्साइटमेंट नसतं, तर तेवढं नाही ह्यांच्या बर्थडेचं असतं आणि ह्यांच्या बर्थडेचं मी वाटच बघत असते. पण यावर्षी ना थोडंसं स्पेशल करायचं होतं, पण यावर्षी काही स्पेशल करू शकले नाही. पण ना एक इच्छा पूर्ण झाली, ती म्हणजे ना प्रेग्नंट असल्यापासून एक इच्छा होती की आपण दगडूशेठला जाऊन यावं. पण ना काही कारणामुळे ते सारखं टळतच होतं की आता नाही, नंतर जाऊ, आता नाही, परत आल्यावर जाऊ. आणि जर परमनंट पुण्यातच असतो ना तर मध्ये मध्ये जाऊन येऊ पण शकलो असतो. पण ना तिकडे कानपूरमध्ये असल्यामुळे ना, आणि कधीतरी येणार, 8 दिवस राहणार, आणि 8 दिवसामध्ये ना आपलं इकडे जा तिकडे जा असं ठरलेलंच असतं. त्याच्यामुळे ना तिथे जायचं सारखं टळाटळ होतच होता. म्हणून ना मग फायनली ठरवलं होतं की आज नाही, आपण आज जाऊन यायचं, म्हणजे जाऊन यायचंच. तर सकाळी उठून इथे पटकन सर्व आवरून घेतलं. चिन्नूचं पण मी पटकन आंघोळ वगैरे केली आणि नंतर चिन्नू उठला, मग त्याचा आंघोळ, जेवण वगैरे सर्व करून घेतला आणि आम्ही जात होतो. तर इकडे ना आधीच ठरलं होतं की आपण ना लेकरं, इथे 2 लेकरं आहेत, तर त्यांचं छान असं आंघोळ वगैरे घालून घेऊ, म्हणजे उठणे वगैरे लावून असं. तर हे ठरलं होतं. म्हणून ना चिन्नूला पहिल्यांदा खाऊ घातला आणि नंतर त्याचं इकडे तयारी सुरू केलं. थोडे घरात ना असे रेडीमेड फुलाचे माळ वगैरे होते, ते इकडे लावून घेतले आणि थोडंसं उठणेमध्ये ना थोडंसं दूध वगैरे सर्व असं मिक्स करून घेतलं, म्हणजे थोडंसं ते पातळ होईल म्हणून. नंतर इकडे दोघांचे नवीन कपडे काढून घेतले. चिन्नूला मी या दिवाळीला काहीच कपडे घेतले नाही, का म्हणजे ना त्याच्या नामकरणला जे काही कपडे वगैरे आयार आलेले आहेत त्याच्यातलेच खूप जास्त कपडे आहेत. तर मग तेच होईल म्हणून मी आता कपडे वगैरे काही घेतले नाही, तर त्याच्यातलेच ना जे नवीन आहेत ते मी घालत असते. म्हणून ना तर तेच इकडे नवीन कपडे काढले आणि चिन्नूच्या दादाचे पण कपडे होते, तर मग तेच इकडे घेऊन ठेवले. आणि इकडे ह्यांचं पण इकडे चालू होतं. मग ह्यांना घालायचं होतं मला आंघोळ, पण हे अगोदरच आंघोळ करून बसले आणि माझं थोडं मूड ऑफच होतं, कारण ना जेव्हा पुण्याला येईल तेव्हा काही ना काही होतच असतं. त्याच्यामुळे ना मला इकडे जास्त राहू वाटत नाही आणि मग इकडे राहायची इच्छाच होत नाही. आणि मग हे असतात ना तोपर्यंतच मी इकडे असते आणि मग नंतर ना मम्मीकडेच असते. असं तुमच्यासोबत पण होतं का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण रिलेट करत असाल ना तर तेही कमेंटमध्ये सांगा. तुमच्यासोबत म्हणजे काय होतं, तुम्ही काय फील करता ते सर्व सांगा. आणि चिन्नूला इकडे बघा तुम्ही किती जास्त मस्ती करतोय. तो 1 मिनिट ना एका जागेवर बिलकुल शांत बसू शकतच नाही आणि त्याचे हात पाय काहीच गप्प राहत नाही. काही ना काही इचकपणा करणे, हे ओढ ते ओढ असं त्याचं चालूच असतं. त्याचा दादा बघा तुम्ही, तो शांत बसल्यावर ना एका जागी बसून आहे, बिलकुल आगाऊपणा करत नाही. पण ह्या लेकराचं मात्र आगाऊपणा चालूच असतं आणि ह्याला बघत बघत ना मला सर्व करावं लागतं. आणि तिकडे कानपूरमध्ये तर मी एकटी असते, पण इकडे पण ना सर्व त्याला बघत बघत करावं लागतं. त्याच्यामुळे ना खूप जास्त दमायला पण होतं, पण ना ते कोणाला दिसत नाही आणि त्याच्यामुळेच ना थोडंसं वाईट वाटतं. पण असो, काही नसलं तरी आपल्या मम्मीकडे आपण छान सुखाने राहतो, तर तेच बरं वाटतं. म्हणून ना मला खूप जास्त ओढ लागलेली असते की जायचं आपण मम्मीकडे असं. म्हणून ना तर सोलापूरला जायचंच मी वाट बघत असते, कधी एकदा मला जायला भेटतं म्हणून. असो, मग इकडे सकाळी ना पटकन असं सगळं इथे आवरून वगैरे घेतलं आणि आंघोळ वगैरे घालायचं होतं, म्हणून थोडंफार फुलं पण आणले होते कालच. तर असं इकडे सगळं डेकोरेशन वगैरे करून ठेवलं, थोडंफार नॉर्मलच. आणि मग चिन्नूच्या पप्पाचं इकडे इस्त्री वगैरे करायचं चाललं होतं आणि ते बिलकुल आले नाही इकडे व्हिडिओमध्ये वगैरे. तर त्यांचं तिकडे आवरावर चालू होतं आणि माझं मूड थोडं ऑफच होतं कालच्या ह्याच्यामुळे ना, की मेहंदीवरून थोडंसं आमचं घरामध्ये झालं होतं आणि इकडे ना थोड्या गोष्टीवरून थोड्या म्हणजे लाईटली घेत नाही, एकदम सिरियस होऊन जातात. त्याच्यामुळे ना मला बिलकुल आवडत नाही. असो, तर कसं गोष्टी जेव्हाच्या तेव्हा इग्नोर केलं ना ते बरे असतात, नाहीतर मग तेच धरून त्याला लांबलचक ओढणे म्हणजे बिलकुल नाही आवडत. तरी पण मी रात्री ते मेहंदी वगैरे काढलं, आपलं नॉर्मलच मेहंदी काढलं सगळेजण झोपल्यावर, मग तेवढंच आपल्याला बरं वाटेल म्हणून मग मेहंदी वगैरे काढून घेतला आणि सर्व सकाळी ना छान असे धुवून घेतले आणि मेहंदी पण छान रंगली होती. आणि माझंच मेहंदी ना थोडंसं चिन्नूला पण लागला आणि मग त्याचे पण हात थोडेसे रंगले होते.
नंतर मग इकडे त्यांचे कपडे वगैरे बदलले, सर्व आवरून घेतला आणि चिनूला ना पहिल्यांदा मस्त असं दोन्ही लेकरांना तेलाने मालिश करून घेतलं. पूर्ण हात पाय पोट पाठ सगळं तोंडाला वगैरे सर्व असं तेल लावून घेतलं आणि मग नंतर ना उठणे वगैरे लावले छानपैकी. आणि हे उठणे लावताना ना चिन्नूचं सर्व लक्ष त्याच्या दादाकडे होतं, तो कसं बसतो काय करतो असं म्हणून. पण थोडा वेळ का होईना चिन्नू छानपणे आम्हाला लावू दिला आणि आम्ही दोघं जणांनी इथं पूर्ण छान लावल्यावर नंतर ना तर त्याच्या आजीने पण 1-2 हात दोघांवरून फिरवलं असतं, म्हणजे दोघांना लावल्यासारखं. तर छान वाटलं ते. आणि सोबत सोबत असताना ना काहीतरी सण वगैरे साजरी करताना खूप छान वाटतं.
पण एवढंच की काही कलेश होऊ नये एवढंच मनात असतं. पण काय माहिती इकडे आल्यावर ना माझं मूड कधी पण म्हणजे चांगलंच असतं, पण नंतर ते काही ना काही कारणामुळे बिघडून जातं. असं काय होतं मला बिलकुल समजत नाही. तर तुम्हाला समजत असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इकडे छान असे उठणे वगैरे लावून झाले आणि इथे बघू शकता तुम्ही चिनूच्या आजीने पण दोघांना थोडंसं लावून घेतलं. आणि मग नंतर बारी आली त्यांच्या दोघांच्या आंघोळीची. मग आंघोळीसाठी इथे ना फक्त पाण्याचा टब घेतलं होतं, म्हणजे गरम पाणी टबमध्ये टाकून घेतलं आणि 1-2 तांब्या इकडे आंघोळ घालायचं म्हणून असं ठरवलं. आणि नंतर ना बाथरूममध्ये जाऊन छानपैकी त्यांना आंघोळ घालून घेतलं. इकडे पहिल्यांदा चिनूचं दादाचा आंघोळ वगैरे झाला आणि तो ना आंघोळ करायला बिलकुल रडत नाही. आंघोळ करताना छान गप्प शांतपणे आंघोळ करतो आणि किती पण तोंडाला साबण लावा घासा ते बिलकुल रडत नाही. पण ना माझं लेकरू तुम्ही इथे बघू शकता पाठीमागूनच त्याला समजत होतं की आता मला आंघोळ घालणार आहे म्हणून ना पहिल्यापासूनच त्याचं रडायचं चालू होतं की नको आंघोळ म्हणून. आणि आंघोळ म्हटलं ना चिनूला रडूच येतं काय माहिती, त्याला बिलकुल आवडत नाही आंघोळ करायचं म्हटलं. आणि तोंडाला साबण लावल्यावर तर अजून जास्तच रडायला लागतो. बघू शकता तुम्ही कसं करतोय. त्याला फक्त आंघोळ घालत होते तर त्याला बघूनच त्याला खूप जास्त रडू येत होतं. असो पण म्हटलं आता आंघोळ घालायचंच आहे. तर मग ना त्याला थांबवलं होतं खाली, तर त्याला खाली बिलकुल थांबायचं नव्हतं. सारखं मला उचलून घे असंच म्हणत होता. आणि मग मी उचलून घेतलं नाही कारण त्याच्या अंगाला सर्व उठणे लागलेले होते. म्हटलं परत त्याला थोडंसं उचलून घेतलं ना तर तो खालीच जाणार नाही म्हणून त्याला बिलकुल उचलून घेतलं नाही. आणि इथे पटकन ना 2-2 तांब्या इथे ओतून घेतल्या म्हणजे थोडंसं पूर्ण उठणे जाईल त्याच्यामध्ये तसं म्हणून. पण त्याचं रडायचं बिलकुल थांबत नव्हता. पण पटकन बाथरूममध्ये घेऊन गेला आणि मग मस्तपैकी आंघोळ वगैरे घालून इथे आणलं. आणि आंघोळ घालताना मात्र पूर्ण घरभर एक करतो, बिलकुल 1 मिनिट शांत बसत नाही. आणि खाली बसून आंघोळ तर बिलकुलच करत नाही. त्याचं आंघोळ आणि जेवण या दोन्हीचं ना पहिल्यापासूनच प्रॉब्लेम आहे. तर त्याचं असं चाललेलं असतं खूप जास्त रडायचं. पण त्या रडण्याकडे मी इग्नोर करून ना त्याला जेवण पण देत असते आणि आंघोळ पण घालत असते. तर तुमचं पण लेकरू असंच करतं का मला नक्की सांगा कमेंटमध्ये. नंतर इकडे दोघांचं पण मस्तपैकी आंघोळ वगैरे झाला आणि चिनूला ना जे कपडे मी वरती काढले होते तर ते कपडे घालून मस्त असे रेडी केले. आणि या कपड्यामध्ये चिनू कसं दिसतोय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे म्हणजे असं व्हिडिओमध्ये थोडंसं वेगळं वाटत असेल म्हणजे असं नाही का थोडंसं म्हणजे जसं रिअलमध्ये दिसत होतं तसं दिसत नाहीये. पण ना जसं रिअलमध्ये दिसलं ना तर खूप जास्त छान दिसत होतं. आणि चिनूला ना हे जे काही जॅकेट वगैरे आहे ते खूपच जास्त सुंदर दिसत होतं. मग त्याला छान रेडी केलं, बसवलं आणि नंतर ना परत थोडंसं टीका वगैरे लावून घेतलं. पहिल्यांदा ना इथे चिनूच्या दादाचं इथे म्हणजे गंध वगैरे लावून घेतला, नंतर ओवाळणी करून घेतली आणि नंतर बारी आली चिनूची. आणि चिनूला मी इकडे गंध लावत होते तर माझं लेकरू ना छान स्वतःच कुंकुमध्ये हात घालतो, गंध घेतो आणि आपल्याला लावायला जातो. आणि तो इकडे मला लावलाही तुम्ही बघू शकता. नंतर इकडे चिनूच्या दादाचं म्हणजे त्याच्या दादाचं नाव आहे मयूर, म्हणजे मयूरचं इकडे झालं ओवाळणी. आणि मग मीही इकडे छान अशी ओवाळणी करून घेतली. आणि हे ओवाळणी करताना माझं लेकरू खूप जास्त शांत बसला होता, माहीत नाही का पण त्याला खूप जास्त शांत बसला होता. दिव्याकडे लक्ष होतं म्हणून शांत बसला होता, नाहीतर सारखं त्याचं हिचकपणा चालू असतं. आणि मग नंतर ना थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि त्यांच्या तोंडामध्ये ना काही गोड पेढा म्हणून दिलं होतं. पण चिनू बिलकुल पेढा खाल्ला नाही म्हणून थोडंसं साखर आणलं आणि थोडंसं साखर भरवलं. आणि साखर खायला माझ्या लेकराला जास्त आवडतं म्हणून ना संपल्यावर परत दे असं त्याचं चालू होतं. आणि शांतपणे बसला पण होता पाट्यावर फोटो वगैरे काढेपर्यंत. नंतर ना आजीने पण दोघांना थोडं ओवाळलं आणि असं छान आम्ही साजरी केलं अभ्यंगस्नानाचा दिवस. आणि मग हे सर्व कार्यक्रम झाल्यावर बारी आली ते म्हणजे दगडूशेठ गणपतीला जायची. तर मग इकडे चिनूला कपडे बदलून घेतले कारण ना नवीन कपडे घातल्यावर त्याला लगेचच ताप वगैरे येतं म्हणून ना त्याला जास्त वेळ नवीन कपडे घालतही नाही आणि ठेवतही नाही, म्हणून त्याचे कपडे वगैरे बदलून घेतले. आणि मग इकडे आम्ही निघालो दगडूशेठच्या दर्शनाला. आणि मग तिकडे आलो आणि थोडा वेळ इकडे थांबलो होतो. आणि हे गेले होते ना का गाडी पार्किंग वगैरे लायला आणि माझा फोन पण त्यांच्यासोबतच होतं. मग ते पार्किंगला लावायला
गेले गेले आणि अर्धा 1 तास तर पताच नव्हतं त्यांचं. आणि मला माझ्या मनातनं खूप जास्त विचार येत होते की काय झालं असेल, अजून का बरं येत नसेल असं म्हणून. पण असो कोणाकडून तर फोन घेऊन फोन करावं का असं सारखं मनात येत होतं, पण ते हिम्मतच होत नव्हतं. कारण कोणाला फोन मागायचं म्हटलं की ना 100 प्रश्न विचारतात आणि देत पण नाही, म्हणून ना विचारलं पण नाही कोणाला. मग इकडे फायनली ना अर्धा पाऊण तासाच्या वाट बघितल्यानंतर त्याचे पप्पा आले. छान दर्शन वगैरे घेतलं, थोडेसे फोटोज काढलो आणि मग इकडे ना प्रसादच घेतला. आणि इकडे ना प्रसादामध्ये 50 रुपयाला 1 लाडू आणि मग 80 रुपयाला 5 लाडू असे होते. मग इकडे 5 लाडू घेतले आणि मंदिराच्या बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर बाहेरचं व्ह्यू असं काहीसं आहे, मस्त असं फुलांनी सर्व सजवलेलं होतं आणि गाड्या वगैरे जास्त जातच होत्या, खूप जास्त गर्दी होतं. आणि मग इकडे दर्शन घेतलं, थोडेसे फोटोज काढलो आणि मग गेलो आम्ही तुळशीबागेत. तुळशीबागेत गेल्यावर ना जास्त शॉपिंग करायची इच्छा होते, पण ना यावेळेस मला ना खूप जास्त इच्छा झालं नाही. कारण ना एवढे सगळे ज्वेलरी वगैरे हे बघून ना आपलं मन खूप जास्त त्याच्यावरून आता उठून गेलेलं आहे. बिलकुल शॉपिंग करायचं मन होत नाही. फक्त ना म्हणून ना फक्त ठरवलं होतं की मला आता फक्त हँडबॅग घ्यायचं, तर फक्त मी हँडबॅगच घेणार. मग पहिल्यांदा इथे हँडबॅग घेतला आणि नंतर आम्ही गेलो इकडे हत्तीच्या मूर्त्या बघायला. तर 2-4 दुकानं बघितले आणि तिकडे काही पसंत आलं नाही आणि रेट पण जास्त सांगत होते, म्हणून फायनली या दुकानमध्ये आलो आणि 2 हत्त्या घेतल्या लक्ष्मीपूजेसाठी म्हणून. तर छान होत्या. तर 850ला 2 असे पडल्या आम्हाला, पितळाच्या होत्या. मग ते 2 हत्त्या घेतल्या आणि सकाळी ना घरून नाश्ता पण केलं नव्हतं, काहीच केलं नव्हतं, म्हणून इकडे थोडीशी पेटपूजा केली. मी इथे घेतला होता डोसा आणि ह्यांनी घेतला होता वडापाव. नंतर इथे भेळ पण मागवलं होतं, मग ते खाऊन घेतलं. आणि चिनूला खूप जास्त भूक लागलं होतं म्हणून ना तो पण रडत होता. आणि मग हेच ते हँडबॅग जे मी घेतलं होतं. आणि नंतर त्याला थोडंसं डाळ वगैरे इथे खाऊ घातलं, म्हणजे मूग डाळ. आणि मग संध्याकाळी इथे घरी आलो आणि संध्याकाळी घरी आल्यावर इकडे खाली बाजारात गेलो. लक्ष्मीपूजेला जे काही सामान वगैरे लागतं ते इकडे शॉपिंग केलं. आणि ह्यांचा बर्थडे होता तर काही स्पेशल वगैरे केले नाही, फक्त इथे पाटोळीची भाजी केली स्पेशल. तर ही पाटोळीची रेसिपी खूप जास्त टेस्टी झाली होती. आणि हे मी ना कानपूरला असताना फर्स्ट टाइम बनवलं होतं, तर चिनूच्या पप्पाला खूप जास्त आवडली होती, म्हणून त्यांच्या बर्थडेला स्पेशल म्हणून हेच भाजी बनवलं. तर ह्याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी रेसिपी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत. आणि तुम्ही असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा, तुमचं खूप सारं प्रेम द्या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर स्टे ट्यून. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय.